सोशल मीडियावरती एक चोरी अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या चोरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक मनाला हसू आलं म्हणून त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा। मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ। नवी मुंबई म्हटलं की डोंबिवली हा भाग येतो। डोंबिवली MIDC मध्ये सिद्धिविनायक गणपतीचे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर एक दानपेटी आहे आणि त्या दानपेटीमध्ये लोक असे आपल्याला देव प्रसन्न व्हावं, आपलं काम काय झाल्यानंतर देवाचा हिस्सा देवाला द्यावा म्हणून त्या दानपेटीमध्ये दान टाकलं जातं। पण एक चोरटा भामटा म्हटलं जातं त्याने एक शक्कल लावली आहे आणि त्यानं काय केली, एक साधारणपणे 1 ते 1.5 फुटाची अतिशय लहान एक काठी घेतली आणि त्या काठीला गम म्हणा डिंक म्हणा त्याच्या पुढं लावला आणि त्या दानपेटीत असा बुडवायचा आणि नोट चिटकायची वरती यायची। अशी किती नोटा काढल्या, फक्त 2 नोटा काढल्या। ती नोटा कितीच्या होत्या, 100 रुपयाच्या 2 नोटा, एकूण मिळून 200 रुपये झाले। तिथल्या लोकांनी तिथल्या पुजाऱ्याने त्याला पकडलं मित्रांनो आणि पकडल्यानंतर काय शिक्षा असते आता ते बघा पुढे। त्याला पकडल्यानंतर त्या दोघांनी त्या भामट्या चोरट्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं। आता त्या पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल 100% होणार, 100% झाला। मंदिरातनं पैसे चोरले हे असा गुन्हा दाखल होणार। त्याचं CCTV फुटेज आहे, चोरलं का तर चोरलं मित्रांनो। त्या आता पोलीस स्टेशनला कमी महिना ते 2 महिना जेलमध्ये सुटणार नाही मित्रांनो। त्याच्या घरच्यांना माझी 5-10 हजाराचं जेवण जाणार असे ते सांगताना। दुसरी गोष्ट, वकील सोडवण्यासाठी एक 20-25 हजार रुपये चोर म्हटल्यानंतर किती जी चोरी केली, करोड जी केली, रुपये जी केली ह्याला महत्व नाही। चोरी ही चोरीच असते। 20 ते 25 हजार रुपये जाणार आणि त्याच्यानंतर ते सुटून येणार आणि परत दुसरा वकील द्यायचा आणि ते 5-10 वर्षे केस खेळायची। परपंचातनं आपण लगा 200 रुपयाची चोरी करायची, समाजात बदनाम व्हायचं, माणसाच्या नजरेतून खाली उतरायचं, पोलीस स्टेशनला मुक्काम काढायचा 1-2-3 महिन्याचा, परत वकिलाचं घर जागवायचं, परत दुसऱ्या वकिलाचं हे करायचं आणि नंतर केस फायनलला येणार आणि ह्याचं फुटेज आहे मित्रांनो। ह्याला 100% शिक्षा ही पुढच्या 10 वर्षात लागू शकते। चोरी जर करणार असाल तर व्यवस्थित तर विचार करून तर करा। आपण कुठं चोरी करतोय, काय करतोय, आपल्या घरच्यांना काय त्रास होईल का? मला काय म्हणायचं मित्रांनो, अगदी 200 रुपयासाठी या माणसाच्या आयुष्याची जिंदगी किती वाया जाते ह्याचा विचार करा। जर मोठी असती तर त्याचं आपण स्वागत केलं असतं, घरची लेकरं बाळं कशी तर शिक्षण पूर्ण करतील। आता घरच्यांनी जेवण द्यायचं ह्यानं आयतं 3 महिने बसून खायचं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला मित्रांनो। चोरी करताना जरा थोडा विचार करा मित्रांनो। पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ।